एका लहानशा गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबात राहणारे चंद्रकांत चव्हाण आणि त्यांची पत्नी कमला यांचे घर एक प्रतिष्ठित आणि शाही विचारसरणीचे घर होते. त्यांना दोन मुले होती. मोठा मुलगा राजीव आणि धाकटा मुलगा सुजित. राजीवचे लग्न एका समंजस, सुशिक्षित आणि शालीन मुलीशी अनिताशी झाले होते. अनिता एका गावातील शिक्षिकाची मुलगी होती, जिच्यात शालीनता, सहनशीलता आणि स्वाभिमान ठासून भरला होता. अनिताच्या पाठवणीच्या वेळी तिच्या वडिलांनी म्हटले होते, मुली, सासरचे घर आता तुझे मंदिर आहे. तिथे प्रेमाने आणि धैर्याने राहा. पण सासरी पोहोचताच अनिताला समजले की तिथे प्रत्येक गोष्टीवर सुनेला परंपरेच्या तराजूत तोलले जात असे. कमलानी स्पष्ट बजावले होते, आमच्या घरच्या सुना पदरात राहतात. जास्त शिकलेल्या सवरला दाखवण्याची गरज नाही. घरातील सर्वांनी तिचा स्वीकार केला, पण सासूच्या मनात नेहमी एक गोष्ट सलत असे, ही शिकलेली सून खूप प्रश्न उत्तर करेल. राजीव गप्प होता. त्याचे लक्ष कामावर आणि आईच्या आज्ञेवर जास्त होते. पण अनिता नम्र होती. ती सर्वांशी जुळवून घेत राहिली. अनिता जेव्हा पहिल्यांदा आई झाली तेव्हा तिने एका गोड मुलीला नेहा जन्म दिला. संपूर्ण कुटुंबावर जणू शोककळा पसरली. कमलाचा चेहरा उतरला, जणू काही मोठा गुन्हा घडला असावा. शांतता पसरली होती. त्यांचा चेहरा राग आणि निराशेने भरून गेला. बाहेरून अभिनंदनाचे संदेश आले, पण घराच्या आत टोमण्यांचा वर्षाव सुरू झाला. आनंद होण्याऐवजी कमलांनी तोंड फिरवले. टोमणा मारत म्हणाल्या, वंशाचा दिवा नाही, वंशाची सावली आली आहे. मुलगीच व्हायची होती पहिल्याच वेळी वंशाचा दिवा विझवायला. बघून घे, आता यानंतरही जर मुलगी झाली तर हिला माहेरी पाठवून देईन. अनिताला आता प्रत्येक गोष्टीवर टोमणे देऊ जाऊ लागले. जागळ, जिचे नशीब खोटे आहे. मुलाला जन्म देऊ शकली नाही. तिला घराच्या प्रत्येक लहान मोठ्या कामात गुंतवून ठेवले गेले, जणू तिची पत एका नोकरानीपेक्षा जास्त नव्हती. राजीवनेही मौन बागळले. तो ना आता आपल्या आईच्या विरोधात जाऊ शकला, ना पत्नीच्या बाजूने उभा राहू शकला. काही वर्षांनी धाकटा दीर सुजितचे लग्न एका चपळ, सुंदर पण थोडी मस्तीखोर मुलीशी, प्रियंकाशी झाले. जाऊ प्रियंका हसमुख पण धूर्त स्वभावाची होती. कमलांना प्रियंकाच्या बोलण्याची पद्धत आणि चपळता आवडली. जेव्हा जाऊ प्रियंका गरोदर झाली तेव्हा संपूर्ण घर तिच्या सेवेत रुजून झाले आणि प्रियंका आई झाली. तिने एका मुलाला, राज, जन्म दिला. तेव्हा घरात जणू उत्साह साजरा केला. संपूर्ण घरात ढोल ताशे वाजले, मिठाई वाटली गेली, सोन्याची साखळी, चांदीचे पैंजण दिले गेले. राजच्या जन्मानिमित्त संपूर्ण गावात जेवण घातले गेले. कमलांनी राजला आपल्या मांडीवर घेऊन अभिमानाने म्हटले, बघा, हाच आहे आमच्या वंशाचा वारस, आमची काठी, आमचा अभिमान. कमलाने अभिमानाने घोषणा केली, आता माझे डोळे मिटले तरी चैन मिळेल. नातू आला आहे. आता सर्व प्रेम, सर्व मान सन्मान जाऊ प्रियंकाच्या वाटेला येऊ लागला. प्रियंका आराम करायची, फिरायची, पाहुण्यांना बोलायची आणि अनिता अजूनही सकाळपासून रात्रीपर्यंत कामात जुंपलेली असायची. अनिताकडे कोणाकडे तक्रार केली नाही. अनिताला शिळ्या भाकरी मिळत तर प्रियंकाला तुपात बुडवलेले पराठे. वेळ निघत गेला. अनिताने आणखी एका मुलीला, शिवानीला जन्म दिला आणि पुन्हा तेच अपमान, तोच तिरस्कार, तेच टोमणे. नशीबच फुटके आहे घराचे. दोन दोन मुली. राजीव पूर्णपणे आई आणि भावाच्या सांगण्यावरून वागू लागला होता. अनिताचे बोलणे ऐकून घेणारे कोणी नव्हते. राजीवनेही ऑफिसच्या कामाचे बहाणे करून हळूहळू अनितापासून दुरावा निर्माण केला. अनिता एकटी पडत गेली, पण नेहा आणि शिवानी तिच्या डोळ्याचे तेज होत्या. आता प्रियंका आराम करायची, स्पाला जायची, मोबाईलवर रील्स बनवायची आणि तिच्या प्रत्येक गोष्टीचा घरात आदर केला जायचा. दुसरीकडे अनिताला कामाचे यंत्र बनवून टाकले होते. तिच्या मुलींना खेळण्यापासून वंचित ठेवले गेले. कमला आता नातवासाठी सोन्याची साखळी बनवून घेत होत्या, तर नातींना जुनी खेळणी देत होत्या. मुलींना काय खेळायचे, शिकून सवरून शेवटी करायचे काय आहे. पण अनिताने हार मानली नाही. अनिताने आपले मन घट्ट केले. तिने पक्के ठरवले, जर समाज मुलींना सन्मान देत नसेल तर मी त्यांना असे बनवेन की समाज वाकून नमस्कार करेल. ती दररोज मुलींना शिकवत असे. ती त्यांना नैतिकता आणि स्वावलंब शिकवू लागली. तिने आपल्या मुलींना संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास दिला. तिने स्वतः रात्रभर कपडे शिवून पैसे वाचवले. मुलींना ट्युशन शिकायला सुरुवात केली आणि आपल्या दोन्ही मुलींना चांगल्या शाळेत पाठवले. तिने आपल्या जखमेचे रूपांतर मुलींना शिक्षण आणि आत्मविश्वास देण्यात केले. नेहा आणि शिवानीला त्यांच्या आईची मेहनत समजत होती. त्या अभ्यासात हुशार होत्या. प्रियंकाचा मुलगा राज याला मात्र सर्व काही मेहनतीशिवाय मिळत होते. महागडी खेळणी, पैसा. राजला प्रत्येक वाढदिवसाला मोबाईल, लॅपटॉप, दुचाकी आणि महागडे कपडे मिळत होते. राजचा खर्च वाढत गेला, पण तो शाळेत नापास होऊ लागला. शाळेतून तक्रारी येऊ लागल्या. वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो बिघडत गेला. मित्रांसोबत उशिरापर्यंत फिरणे, नशा करणे आणि घरातून पैसे चोरणे हे याचे छंद बनले. तरीही कमला म्हणायच्या, मुलगा आहे, थोडा बिघडला तरी काय झाले, मुलांना थोडी मोकळीक मिळायलाच हवी. जाऊ प्रियंका आणि सासू कमला यांनी डोळे मिटून घेतले होते. जाऊ म्हणायची, मुलं थोडी फुलांसारखी असतात. सुरुवातीला वाकडी तिकडी असली तरी नंतर सुधारतात.
पण तो हळूहळू अधिकच बिघडत गेला. अनिता आपल्या मुलींना शिक्षणात पुढे नेत होती. शाळेच्या स्पर्धेत नेहा आणि शिवानीने यश मिळवले, पण घरात कोणीही त्यांचे कौतुक केले नाही. अरे मुली आहेत, लग्न करायचे आहे, कशाला इतके शिकवताय, असा कमलांचा थंड कटाक्ष असे. पण नेहा आणि शिवानीने मेहनतीने आणि जिद्दीने अभ्यास केला. नेहाने महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आणि त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. कमला म्हणाल्या, मुलगी आहे, जास्त शिकून काय करणार, घरच तर सांभाळायचे आहे. अनिता गप्प राहिली. तिने नेहाचा IASच्या परीक्षेचा अर्ज भरला. नेहाने परीक्षेची तयारी सुरू केली. शिवानीचे स्वप्न डॉक्टर बनायचे होते. शिवानी सुद्धा वैद्यकीय परीक्षेत पहिल्या 10 मध्ये आली. आता गावातील स्त्रिया अनिताला म्हणू लागल्या, ताई तुम्हीच आमच्या मुलींची प्रेरणा आहात. राज आता दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालला होता. त्याला नशेचे व्यसन जडले होते. एकदा दुचाकीने अपघात करून तो पोलीस ठाण्यात पोहोचला. कमलांनी नातेवाईकांपासून ही गोष्ट लपवली आणि म्हणाल्या, रस्ता चुकला आहे, सुधारून जाईल. पण आता तो घरातही शिवीगाळ करू लागला होता. वेळ वेगाने निघून गेला. नेहाची UPSCची मध्ये निवड झाली. पहिल्याच प्रयत्नात ती IAS अधिकारी बनली. गावात मिठाई वाटली गेली. पण कमला म्हणाल्या, चला ठीक आहे, मुलगी आहे तर नोकरीच करेल ना, शेवटी तर सासरीच जाणार. शिवानीने वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिला सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आता दोन्ही बहिणींनी घराचे नाव उज्ज्वल केले होते. तरीही कमलाची वागणूक तशीच होती. इकडे राज आता पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. त्याला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले होते. मित्रांसोबत जुगारात तो पैसे गमावत होता. यांची जमीन विकली जाऊ लागली, कर्ज वाढू लागले, पण आता कोणीही साथ देणारे नव्हते. जाऊ प्रियंका आता पश्चाताप करत होती, कारण राज आता घरात भांडणं करू लागला होता. तो पैसे मागायचा आणि प्रत्येक गोष्टीवर शिव्या द्यायचा. एके दिवशी कमलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना शहरातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथली कर्तव्यगार असलेली डॉक्टर शिवानी चव्हाण होती. स्वतः शिवानीने कमलावर शस्त्रक्रिया केली आणि त्याने सुद्धा रुग्णालयात आपल्या सासूची मनोभाव सेवा केली. तिथे अतिदक्षता विभागात ICU जेव्हा डॉक्टर आले तेव्हा त्यांनी सांगितले, तुमच्या सुनेने आणि त्याने रात्रभर जागून तुमची सेवा केली आणि तुमच्या नातीने डॉक्टर शिवानीने स्वतः तुमची शस्त्रक्रिया केली आहे. कमलाच्या डोळ्यात पाणी आले. ज्या नातीचा त्यांनी तिरस्कार केला होता, आज त्या त्यांची खरी ताकद बनल्या आहेत याची त्यांनी जाणीव झाली. कमलांनी पहिल्यांदा अनिताचा हात हातात घेऊन म्हटले, सुनबाई, मी तुला खूप त्रास दिला, पण तूच माझी खरी मुलगी ठरलीस. कमलांनी अनिता आणि तिच्या दोन्ही मुलींना जवळ घेऊन म्हटले, मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करणे हे माझे सर्वात मोठे पाप होते. मुली केवळ लक्ष्मी नसून शक्ती सुद्धा असतात, हे तुम्ही दाखवून दिले. मी तुला काय काय नाही बोलले सुनबाई, तरी आज तू मला सांभाळत आहेस आणि माझ्या नातीने मला नवीन आयुष्य दिले. नेहा आता एक IAS अधिकारी बनली आहे आणि शिवानी डॉक्टर. त्यांच्या नावामुळे आज संपूर्ण वस्तीला अभिमान वाटत होता. वर्तमानपत्रात त्यांचा फोटो छापून येत होते. त्यांच्या मुलाखती येत होत्या. मोठे अधिकारी आणि नेते त्यांच्या कामाचे कौतुक करत होते. दुसरीकडे राजचे व्यसन वाढतच गेले. तो आईचे दागिनेही विकू लागला. एके दिवशी प्रियंकाने सर्वांसमोर मान्य केले, मी त्याला डोक्यावर चढवले आणि त्यांनीच आम्हाला खाली पाडले. राज जेव्हा नशेच्या ओव्हरडोसमुळे रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि त्याच्यावर कर्जही खूप झाले होते. उपचारासाठी लाखो रुपये लागत होते. आता प्रियंका रडून आपली जाऊ अनिताकडे मदत मागू लागली. ताई, मला माफ करा, मी तुम्हाला समजू शकले नाही. मुलाचा अभिमान बाळगून जगत राहिले आणि मुलींना तुच्छ मानले. पण आज समजले की तुमच्याकडे तर खरे हिरे आहेत. मी मात्र कोळशाचाच गर्व करत राहिले. नेहाने आपल्या काकूला धीर दिला आणि रुग्णालयाचे सर्व बिल भरले. तिने रातचे उपचार करून घेतले आणि सारा खर्च स्वतः उचलला. आता सर्वांच्या नजरेत बदल स्पष्ट दिसत होता. मुलींना शिकवा, आजकाल त्याच घराची प्रतिष्ठा आहेत. रुग्णालयातून बरे होऊन परतल्यानंतर कमलांनी सर्व नातेवाईकांना आणि कुटुंबाला बोलवले आणि घोषणा केली, माझी सर्व संपत्ती, जमीन आणि दागिने माझ्या दोन्ही नातीच्या नावावर केले जातील. सून अनिताला मी आता माझी मुलगी मानते. राज आता माझा वारस नाही. चंद्रकांत यांनी संपत्तीने मान डोलवली आणि पहिल्यांदाच म्हटले, आज मला माझ्या नातीचा सार्थ अभिमान आहे. राजीवचे डोळे आता पूर्णपणे उघडले होते. तो आता एकटा आणि हरवलेला असायचा. त्याने अनिताचा त्याग समजून घेतला आणि एके दिवशी स्वतः चालत मुलीच्या कार्यालयात गेला. नेहाने वडिलांना मिठी मारली. राजीव रडू लागला, मी एक चांगला पती बनू शकलो नाही, पण तुझी आई मला अजूनही माफ करू शकेल का? राजीव परतल्यानंतर अनिताच्या मनात विचारांचे वादळ निर्माण झाले. तिला क्षमा करायची होती, पण एक आई आणि स्त्रीच्या स्वाभिमानाचा समतोल राखणे सोपे नव्हते. एका रात्री तिने आपल्या डायरीत लिहिले, मी त्यांना माफ तर करू शकते, पण पुन्हा त्या पत्नीची भूमिका निभावू शकेन का जिचे भूतकाळात काही अस्तित्वच नव्हते. नेहाने आईचा हात धरून म्हटले, आई, तू जो काही निर्णय घेशील मी तुझ्या सोबत आहे. आता तुला कोणत्याही पुरुषाच्या सावलीची नाही, तर तू स्वतःच्या
आत्मबलाची सावलीची गरज आहे. राजीवनेही पहिल्यांदा आपली आई कमलासमोर मान झुकवून म्हटले, आई, तू उशिरा का होईना पण सत्य पाहिलेस. अनिताने हे घर सांभाळून ठेवले आहे. गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आता बदल होऊ लागला होता. गावात मुलींच्या शिक्षणावर भर दिला जाऊ लागला. लोक म्हणायचे, ज्या घरामध्ये मुलींचा अपमान झाला होता, आज ते घर त्या मुलीच्या नावाने ओळखले जाते. अनिताने गावात कन्या सन्मान केंद्र उघडले, जिथे मुलींना शिक्षण, संरक्षण आणि स्वावलंबन शिकवले जात असे. नेहा आता जिल्हाधिकारी होती आणि शिवानी सरकारी रुग्णालयाची वरिष्ठ डॉक्टर. आणि राज, तो तर आता नशामुक्ती केंद्रात पडलेला होता. त्याची विचारपूस करणारेही कोणी नव्हते. नेहा एका धाडसीची आणि प्रामाणिक जिल्हाधिकारी बनली होती. तिची बदली स्वतःच्या जिल्ह्यात झाली. संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली. ज्या कमला एकेकाळी मुलगी झाल्यावर तोंड फिरवत असत, त्या आता सर्वांसमोर अभिमानाने म्हणत, ही माझी नात आहे. नेहा चव्हाण, जिल्हाधिकारी साहेब. नेहाने सर्वात आधी आपल्या गावात शौचालय, शाळा आणि महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तिथे नेहाची भेट अभिषेक ठाकूर IAS अधिकाऱ्याशी झाली, जो प्रामाणिक, समंजस आणि स्त्री हक्कांचा पुरस्कर्ता होता. दोघांच्या विचारात खूप साम्य होते. अभिषेकने नेहाला सांगितले, मला फक्त पत्नी नको, तर एक सहचारिणी हवी आहे, जी माझ्या खांद्याला खांदा लावून चालेल. नेहाने हसून होकार दिला. त्यांचे लग्न अत्यंत साधेपणे पण सन्मानाने पार पडले. कोणत्याही हुंडाशिवाय किंवा डामडौल्याशिवाय कमलांनी पहिल्यांदा आपल्या हाताने कन्यादान केले. शिवानी आता एका नामांकित सरकारी रुग्णालयाची वरिष्ठ डॉक्टर होती. तिने आपली आई अनिताच्या प्रेरणेतून एका विनामूल्य महिला आरोग्य शिबिराची सुरुवात केली, ज्यामध्ये दरमहा गावातील गरीब महिलांना उपचार आणि शिक्षण मिळत असे. तिच्यामुळे अनेक महिलांचे प्राण वाचले. गावातील लोक आता शिवानीला देवी डॉक्टर म्हणू लागले. आता अनिता फक्त एक आई किंवा सून नव्हती, तर ती एक प्रेरणा बनली होती. तिच्या कन्या सन्मान केंद्रात गरीब मुलींना मोफत शिक्षण, शिवणकाम, भरतकाम आणि संगणक कोर्सेस शिकवले जात. विधवांना स्वावलंबी बनवले जाई आणि लहान मुलींना पौष्टिक आहार दिला जाई. राज्य सरकारने अनिताला नारी सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित केले. दुसरीकडे राज आता पूर्णपणे नशेच्या गर्तेत अडकला होता, जो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. त्याच्या अनेक भांडणांची नोंद पोलीस ठाण्यात झाली होती. अभ्यासाच्या नावाने बहाणे, महाविद्यालयाच्या नावाने खोटे बोलणे आणि घरचे पैसे जुगारात उडवणे यामुळे त्याला पोलिसांनी दोनदा ताकीद दिली होती. घरची जी थोडीफार उरलेली मालमत्ता होती, ती सुद्धा विकली गेली होती. ज्या घरात तो राज्य करायचा, त्याच घराच्या एका कोपऱ्यात आता तो एकटा पडून असे. प्रियंका आता त्याची अवस्था बघून रात्री झोपू शकत नव्हती. प्रियंकाचा पती सुजित, जो आधी मुलाला डोळ्याचा तारा म्हणायचा, तो आता फक्त मान खाली घालून गप्प बसून राहायचा. आम्ही जे पेरले होते त्याचेच आता बाबळीचे झाड झाले आहे, असे म्हणून प्रियंका आता रडून स्वतःला दोष देऊ लागली. कदाचित मी मुलगा मुलगी असा भेदभाव केला नसता आणि मलाही मुलगी असती तर आजही माझी मान गर्वाने उंच राहिली असती. एके दिवशी नेहा आपल्या गावी परतली आणि स्वतः राजला शोधायला निघाली. तिने त्याला एका अंमली पदार्थाच्या अड्ड्यावरून उचलून आणले. नेहा कडक शब्दांनी त्याला सुनावले, तू फक्त प्रियंका काकूंचाच नाही, तर या कुटुंबाच्या अपेक्षांचा अपमान करत आहेस. नेहाने त्याच्या उपचारासाठी त्याला सरकारी नशामुक्ती केंद्रात दाखल केले आणि म्हटले, मुलगा असो या मुलगी, जोपर्यंत तो एक चांगला माणूस बनत नाही, तोपर्यंत तो कोणाचाही अभिमान ठरू शकत नाही. नेहाने माणुसकीच्या नात्याने राजला एका चांगल्या पुनर्वसन केंद्रात पाठवले. राज हळूहळू सुधारू लागला, पण निघून गेलेली वेळ परत येऊ शकणार नाही. प्रियंका आता पूर्णपणे बदलली होती. तिने तिची जाऊ अनिता सोबत मिळून स्त्री शिक्षण अभियान सुरू केले. राजीवनेही नेहाच्या सल्ल्यानुसार गावात मुलींसाठी एक विज्ञान प्रशिक्षण केंद्र उघडण्याचे ठरवले. ते आता लोकांच्या घरी जाऊन सांगायचा, मी माझ्या मुलीला समजू शकलो नाही, पण आज तीच माझी ताकद आहे. हळूहळू तो गावातील पुरुषांसाठी एक मार्गदर्शक बनला. जरी पत्नी अनिताने त्याच्यापासून अजूनही अंतर रोखले होते, तरीही त्यांच्या नात्यातील कडवटपणा जाऊन आता तिथे संयम आणि सन्मान आला होता. जाऊ प्रियंका, जी कधी काळी मुलाच्या नावावर अहंकाराने फुगली होती, ती आता दररोज शिबिरात येऊन महिलांची सेवा करू लागली. तिने राजबद्दल खंत व्यक्त करताना म्हटले, मला आता जाणीव झाली आहे, आई फक्त मुलाला जन्म देत नाही, तर माणसाला बिघडवते सुद्धा. अनिताने हसून म्हटले, आता तू सुद्धा माझी बहीण आहेस आणि बहिणी मुलींना दुसरी संधी दिली जाते. प्रियंकाने स्त्री शिक्षण अभियानात भाग घेतला आणि प्रत्येक कोपऱ्यावर जाऊन मुलगी शिक्षणाबद्दल जनजागृती केली. तिने आता स्वतःलाही मुलीची उणीव असलेली आई न मानता स्त्री शक्ती मानले होते. मुलगी म्हणजे कोणाच्या मांडणीचे उणीव नसून विचारांची उंची आहे, हे तिला पटले होते. अनिताच्या संस्थेने आता गावातील 10 मुलींना अभियांत्रिक महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला.
5 विधवांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले आणि बालविवाहाविरुद्ध कडक मोहीम राबवली. राज्य सरकारने त्या गावाला कन्याग्राम ही पदवी दिली. दिल्लीच्या विज्ञान भवनात जेव्हा नेहा आणि शिवानीसोबत व्यासपीठावर अनिताचा सत्कार करण्यात आला, तेव्हा संपूर्ण देशाला समजले की मुलगी जन्माला घालणारी, मुलीचा सांभाळ करणारी आणि स्वतः मुलगी बनून राहणारी प्रत्येक स्त्री सन्मानाची अधिकारी आहे. समारंभानंतर अनिताला तिच्या वडिलांचे एक जुने पत्र मिळाले, जे त्यांनी मरण्यापूर्वी लिहिले होते. मुलगी हे जग तुला कधी स्त्री म्हणून तर कधी आई म्हणून तोडण्याचा प्रयत्न करेल, पण तुला तुझ्या मुलींसाठी एका खडकासारखे खंबीर बनावे लागेल, जेणेकरून उद्याची कोणतीही मुलगी अंधारात एकटी राहणार नाही. अनिताच्या डोळ्यात पाणी होते आणि ओठांवर हास्य. हळूहळू काळ लोटला आणि नेहा व अभिषेकला एक मुलगी झाली, प्रगती. शिवानीने त्या बाळाचे नाव ठेवले आणि म्हटले, केवळ नावच का, भविष्य सुद्धा प्रगतीच असेल. कमला आता आपल्या पतीला गोष्टी सांगू लागल्या आणि त्या मुलांच्या नाही तर मुलींच्या पराक्रमीच्या गोष्टी असत. अनिता आणि राजीव आता हळूहळू पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ लागले. राजीवने अनेकदा म्हटले, मी तुझी कदर केली नाही, पण आता मला समजले आहे की तू फक्त या घराचाच नाही तर या गावाचा कणा आहेस. अनिताने संयमाने उत्तर दिले, नाती माफीने नाही तर समजूतदारपणाने जोडली जातात. चला मिळून नवीन पिढीसाठी एक आदर्श बनवूया. दोघांनी मिळून कन्या संवाद केंद्राची सुरुवात केली, जिथे दरमहा गावातील मुलींसाठी करिअर मार्गदर्शन, आत्मरक्षण प्रशिक्षण आणि स्वाभिमान कार्यशाळा आयोजित केल्या जात. आता गावाचे चित्र बदलले होते. प्रत्येक घरात, शाळेत जाणाऱ्या मुली, प्रत्येक गल्लीत मुलगा मुलगी समान असल्याचे फलक आणि प्रत्येक व्यासपीठावर नेहा आणि शिवानी व अनिताच्या भाषणाची चर्चा असायची. ज्या कमला कधी काळी नातींना टोमणे द्यायच्या, त्या आता स्वतः शाळेत जाऊन मुलींना रामायण आणि स्त्री शक्तीच्या कथा सांगत असत. एका मुलीला शिक्षणापासून रोखण्याच्या स्त्रीला कमलांनी हटकवले आणि सांगितले, मी माझ्या सुनेचा तिरस्कार केला, माझ्या नातींना समजून घेतले नाही. आता मला वाटत नाही की दुसरा कोणीही ही चूक करावी. नेहा आता जिल्ह्याची अधिकारी बनली होती, पण गावात एका मुलीचे शिक्षण थांबवण्याचा प्रयत्न झाल्यावर तिला स्वतः तिथे लक्ष द्यावे लागले. रीमा नावाची मुलगी अभ्यासात हुशार होती, पण तिला सासरी पाठवण्याची तयारी चालली होती. गावच्या पंचायतीने म्हटले, आता मुलगी शिकून काय करणार, घरच तर सांभाळायचे आहे. नेहाने कडक आवाजात विचारले, जर शिकणे फक्त मुलांचा अधिकार असेल तर देश चालवण्याची जबाबदारी मुलीकडे सोपवून द्यायला हवी. त्यात जास्त प्रामाणिकपणे ते निभावतील. पंचायतीची शांतता हाच एक इतिहास बनला. नेहाने रीमाचा प्रवेश नवोदय विद्यालयात करून दिला. त्या दिवशी गावाच्या वर्तमानपत्रात बातमी छापून आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वाचवले आणखी एका मुलीचे स्वप्न. 6 महिन्यांच्या उपचारानंतर आता राज हळूहळू नशेच्या विळखातून बाहेर येत होता. प्रियंका दर आठवड्याला त्याला भेटायला जायची आणि म्हणायची, ज्या मुलाचा आम्हाला अभिमान होता तोच आमची सर्वात मोठी चूक ठरला, पण आम्हाला तुला पुन्हा जिंकायचे आहे. राज आता नशामुक्ती केंद्रातील मुलांना व्यसनांपासून वाचवण्याच्या गोष्टी सांगायचा. त्याने पहिल्यांदा कबूल केले, ज्या आईने मला डोक्यावर बसवले मी तिचीच मान खाली घालायला लावली. आता मला फक्त तिचा विश्वास बनायचा आहे. राजीव आता पुन्हा गावात प्रत्येक सभेत आणि कार्यक्रमात अनितासोबत दिसायचा. दोघेही आता पती पत्नीपेक्षा सहकारी आणि जोडीदार म्हणून जास्त वावरत होते. एके दिवशी गावच्या शाळेत अनिताने भाषण देताना म्हटले, मी कधी काळी मुलाच्या ओढीपोटी तिरस्कार सोसला आणि त्यातच माझ्या मुलींना गमावले असते, पण आज मला अभिमान आहे की माझ्या मुली माझी ओळख बनली आहेत. राजीवने हात जोडून म्हटले, आणि मी आता या ओळखीचा सन्मान करायला शिकलो आहे. आता ते घर एक आदर्श बनले होते, जिथे मुलगा मुलगी भेदभाव संपला होता. अनिता त्या घराची खरी मालकीण होती आणि तिच्या मुली समाजाच्या नेत्या व आदर्श बनल्या होत्या. मुलगा असो या मुलगी, माणुसकी, मेहनत आणि संस्कारामुळेच ते घराचे नाव उज्ज्वल करतात. संपूर्ण गावात बदल झाला होता. लोक मुलींना शिकू लागले होते. मुलगा आणि मुलगी यांना समान मानण्यास सुरुवात केली. अनिताची संस्था आता अनेक गावापर्यंत पसरली होती. शिवानी आता प्रत्येक रविवारी गावात येऊन सेवा दवाखाना चालवायची आणि म्हणायची, आईची तपस्या हीच माझी प्रेरणा आहे. अनिताने आपल्या जीवन प्रवासावर सन्मानाची अधिकारी नावाचे पुस्तक लिहिले. अनिताचे जीवन आता शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले होते, ज्यामध्ये पहिले वाक्य लिहिले होते, ज्याने मुलींना मान झुकवून सोसण्याची नाही तर मान उंच करून चालवण्याची शिक्षण दिली, तीच खरी सन्मानाची अधिकारी आहे. अनिताचे पुस्तक आता देशभरात नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीसाठी प्रेरणास्थान बनले होते. मुलगी असणे ओझे नसून एक संधी आहे, जी योग्य हातात पडताच समाज बदलून टाकते. फक्त मुलामुळे वंश चालत नाही, तर मुलींमुळे समाज घडतो. नेहाची मुलगी प्रगती आता 12 वर्षाची झाली होती. ती रोज शाळेतून आल्यावर आजी अनिताच्या मांडीवर बसायची आणि विचारायची, आजी तू सर्वांना कसे बदलले? अनिता हसून म्हणायची, बाळा मी कोणालाही बदलले नाही, मी फक्त माझ्या आतील स्त्रीला जागे केले. प्रगतीने एका बालसभेत भाषण दिले, मला मोठे होऊन देशाची राष्ट्रपती बनायचे आहे, जेणेकरून
कोणत्याही आईला तू मुलगीच जन्माला घातलीस असे ऐकावे लागणार नाही. प्रगती आता शाळेत प्रथम येत होती आणि म्हणायची, मला मोठे होऊन आईसारखे नाही तर आजीसारखे बनायचे आहे. कारण आजीने जग बदलले. गावातील एक नवीन सून साक्षी, जी MA उत्तीर्ण होती, ती जेव्हा सासरी आली तेव्हा सासू म्हणाली, आत्ताच तर सून होऊन आली आहे, शिक्षण नंतर बघू. नेहा त्या घरी पोचली आणि म्हणाली, जर तुम्ही शिकलेल्या सुनाला चुलीत ढकलणार असाल तर पुढची पिढी केवळ राखच बनेल. आता गावाच्या सुना केवळ पदर नाही तर स्वतःची ओळख सुद्धा घेऊन येतात. आणि त्याचे आंदोलन आता फक्त तिची कथा राहिली नव्हती, तर ती प्रत्येक सुनेचा आवाज बनली होती. राज्य सरकारने मुलगी पाठशाला मिशनची सल्लागार समिती बनवली, ज्याची अध्यक्ष अनिता चव्हाण झाली. आता ती राज्यातील मुलींच्या शिक्षण धोरणाची दिशा ठरवत होती. तिच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला ग्रंथालय, प्रत्येक गावात बालिका क्रीडा केंद्र आणि प्रत्येक सरकारी शाळेत माता कन्या समता पाठ सुरू झाला. आणि त्याच्या जीवनावर आधारित सन्मानाची अधिकारी या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान कार्यालयात झाले. अनिता व्यासपीठावर बोलली, मी कधीही क्रांतीचे स्वप्न पाहिले नव्हते. मला फक्त माझ्या घरात बरोबरी हवी होती. हीच ओढ आता हजारो मुलींची शक्ती बनली आहे. टाळ्यांच्या कडकडाने सभागृह दुमदुमले. आता गावाच्या प्रत्येक भिंतीवर लिहिले होते, मुलीमुळे ओळख आहे, मुलाकडून आशा आहे. पण दोघांनाही भेदभाव न करता वाढवणे हाच खरा धर्म आहे. राज आता आपल्या जुन्या मित्रांना नशेपासून वाचवण्याचा मार्ग दाखवतो. प्रियंका आता प्रत्येक आईला सांगते, मुलगी असो या मुलगा, दोघांना संस्कार द्या, भेदभाव नको. नेहा, शिवानी आणि अनिता फक्त कुटुंबाच्याच नाही तर समाजाची शक्ती बनल्या होत्या. अनिता, नेहा आणि शिवानी या तिघींनाही राष्ट्रपतींच्या हस्ते नारी गौरव सन्मान मिळाला. व्यासपीठावर अनिताने फक्त एक ओळ म्हटली, ज्या मुलीला कमजोरी म्हटले गेले होते, तिनेच आज आमचा पाया मजबूत केला आहे. शाळेमध्येही मुलींची संख्या वाढली. प्रत्येक दरवाजावर लिहिले होते, मुलगी नाही ओझे, ती आहे शक्ती, ती आहे समाजाचा कणा. आता घरात कोणीही मुलगा मुलगी असा फरक करत नाही. नातवाच्या जागी नातीचे फोटो भिंतीवर लावले गेले. ते गाव आता मुलगी दिवस साजरा करणारे पहिले गाव बनले. राज्य सरकारने नेहाला जनसेवा रत्न, शिवानीला आरोग्य प्रेरणा सन्मान आणि अनिताला पद्मश्री देऊन सन्मानित केले. पुरस्कार सोहळ्यात अनिता म्हणाली, मी फक्त माझ्या मुलींना शिकवले होते, बदल्यात त्यांनी मला एक नवीन ओळख दिली. आज मी सांगू शकते की मुली केवळ ओझे नसून प्रकाश आहेत आणि मुलगा मुलगी दोघेही एक समान आहेत. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करणे ही केवळ देहाची विचारसरणी आहे. आत्मा आणि कर्माच्या पातळीवर दोघेही समान आहेत. सन्मान जन्माने नाही तर कर्म आणि संस्कारांनी मिळते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की मुलगा मुलगी भेदभाव समाजाची मुळे कमकुवत करतो. प्रत्येक आपत्य स्वतःमध्ये अनमोल असते. गरज आहे ती फक्त त्यांना समान संधी आणि प्रेम देण्याची. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. मित्रांनो, आमची आजची दुसरी कथा आहे जाणीव. अनुराग हळूहळू गुणगुणत होता, मेरे रंग में रंगने वाली परियो या परियो की राणी. तितक्यात मागून त्याच्या धाकट्या बहिणीने अनुने येऊन विचारले, दादा, कोणाशी प्रेम झाले आहे का? लग्नानंतर अनुराग म्हणाला, नाही ग, पण गाणे तर गाऊच शकतो ना. अनु हसत आज चहा बनवायला गेली. तितक्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज झाला. अनुने खिडकीतून पाहिले तर राजीव दादा आणि मधुवहिनी येत होते. अनु चहा घेऊन खोलीत पोचली तेव्हा राजीव दादा म्हणाले, अनु, सारिका वहिनी आली नाही का अजून? अनु नाही बोलण्याआधीच आई म्हणाली, अरे, सारिकाचे बँकेत खूप काम चालले आहे, उशिरा घरी येते बिचारी. कामाच्या ओझ्यामुळे तिचा चेहरा फार उतरून जातो. अनुराग मध्येच बोलून गेला, अगं आई, तुझी सूनच काळ्या ढगासारखी आहे, तू उगाच कामाला दोष देत आहे. सारिकाने त्याच वेळी घरात पाऊल ठेवले होते. अनुरागच्या बोलण्याने ती गोंधळून गेली. अनुराग स्वतः आपल्या विनोदावर हसू लागला. अनुरागच्या आईने माथे भडकले आणि ती म्हणाली, अनुराग, थट्टा मस्करीची सुद्धा एक मर्यादा आहे. अनुराग म्हणाला, आई, सारिका माझी जीवनसाथी आहे, ती माझ्यासोबत माझ्या थट्टेला सुद्धा समजते. पण सारिकाकडे पाहून तसे वाटत नव्हते. थोड्या वेळाने सारिका तयार होऊन बाहेर आली. मरून रंगाचा पोशाख अगदी अतिशय देखणी दिसत होती. परंतु अनुराग वारंवार मधूकडे बघत होता. राजीव अनुरागचा जवळचा मित्र होता. गेल्या आठवड्यातच त्यांचे लग्न झाले होते. मधू अत्यंत सुंदर होती, पण सारिकाचे डोळे आणि बोलके रूप सुद्धा काही कमी नव्हते. जेवणाच्या टेबलावर विविध प्रकारचे पदार्थ सजले होते. अनु म्हणाली, मधू वहिनी, हे फ्रूट कस्टर्ड आणि शाही पनीर आमच्या सारिका वहिनींच्या आवडीचे आहे. त्यावर राजीव लगेच बोलला, अगं अनु, मधू तेलकट किंवा तळलेले काहीच खात नाही, चेहऱ्यावर मुरूम येतात ना. अचानक अनुराग कौतुकाच्या सुरात म्हणाला, हो ना, आणि गोऱ्या रंगावर ते लगेच उठूनही दिसतात. सावळ्या रंगात तर सगळं मिसळून जातं. सारिका तडक बोलली, हो, प्रेमाशिवाय. त्यानंतर सारिका तिथे थांबली नाही आणि तरातरा आत निघून गेली. त्यानंतर मैफिल काही जमली नाही. जेव्हा ते लोक जाऊ लागले तेव्हा सारिका त्यांना सोडायला बाहेरही आली नाही. खोलीत शिरताच अनुराग म्हणाला, सारिका, तू बाहेर का आली नाहीस? सारिका म्हणाली, कारण मी थकले होते आणि मधूची काळजी घ्यायला तू होतासच ना.
तिथे अनुराग रागाने म्हटला, इतकी असुरक्षितता का वाटते तुला? जर कोणी सुंदर असेल आणि मी त्याला सुंदर म्हटले तर काय मी विश्वासघाती ठरेन? सारिका म्हणाली, अनुराग, मी तुझ्यासारखी तुझ्या बाबांसोबत काम करत नाही. किंवा जेव्हा मर्जी होईल तेव्हा जा आणि जेव्हा नसेल तेव्हा जाऊ नका. अनुराग रागाने ओरडला, खूप गर्व आहे तुला तुझ्या नोकरीचा. जे काही करतेस ते स्वतःसाठीच करतेस, माझ्यासाठी तर तू कधीच काही केले नाहीस. दुसऱ्या दिवशी सकाळी सारिका ऑफिसला गेल्यावर आई अनुरागला म्हणाली, अनुराग, आता तरी व्यवसायाकडे लक्ष दे. लग्नाला 6 महिने झाले आहेत. उद्या तुझा खर्चही वाढेल. अनुरागने नेहमीप्रमाणे आईचे बोलणे टाळले. रात्री जेवताना बाबा रागाने अनुरागला म्हणाले, तुझे लक्ष कुठे आहे? आज पूर्ण दिवस तू ऑफिसमध्ये नव्हतास. असंच राहिलं तर मी तुला पैसे देणे बंद करेन. अनुराग निर्लज्जासारखा म्हणाला, बाबा, तुम्ही कमवता आणि आई घरी असते, पण माझ्या बाबतीत माझी बायको कमवते आणि मी बाहेरची कामं बघून घेतो. सारिका हे ऐकून थक्क झाली. खोलीत गेल्यावर सारिकाने अनुरागला चांगले धारेवर धरले. काय तू माझ्याशी लग्न फक्त माझ्या पगारासाठी केले आहेस? मला वाटले होते की तू घराची जबाबदारी उचलशील आणि मी पैसे वाचून एखादे घर घेईन. कधीपर्यंत आपण आई बाबांवर ओझे बनून राहणार? अनुरागही रागाने म्हणाला, मी पण विचार केला होता की एखादी गोरीपान बायको आणीन जी मला समजून घेईल आणि मदत करेल, पण तुला तर तुझ्या नोकरीची खूपच घमंड आहे. अनुरागने बोलून दाखवले होते खरे, पण ते सारिकाच्या मनात फासासारखे टोचले. पूर्ण दिवस बँकेत सारिकाला अनुरागचे मधूकडे पाहणे आठवत होते. तिला वाटत होते की ती अनुरागच्या आयुष्यात फक्त तिच्या नोकरीमुळे आहे का? अचानक तिला तिच्या आजीचे बोलणे आठवले. आजी म्हणायची, बाळा, ही गोरेपणाची क्रीम लाव. आजकाल सावळ्या मुलालाही गोरीच नवरी हवी असते. जेव्हा सारिकाचे लग्न गोऱ्या अनुरागशी झाले तेव्हा ती आजीला म्हणली होती, बघ आजी, तुझ्या बाळाला गोरा नवरा मिळाला आहे, तेही फेअर अँड लवली न लावता. पण आज सारिकाला वाटले की अनुरागने तिच्या नोकरीमुळे तिच्या सावळ्या रंगाशी तडजोड केली होती. सारिकाच्या आयुष्यात सर्व काही ठीक दिसत असले तरी एक अनामिक तणाव दोघांमध्ये पसरला होता. अनुरागला वाटायचे की सारिकाला नोकरीचा गर्व आहे, तर सारिकाला वाटायचे की अनुराग तिच्या सावल्या रंगामुळे तिला मित्राच्या बायकोपेक्षा कमी समजतो. म्हणूनच अनुराग तिला कधीच त्याच्या मित्राच्या घरी घेऊन जात नसे. इकडे अनुराग स्वतःच्या अपयशाच्या जाळ्यात इतका अडकला होता की त्याने आपले सामाजिक वर्तुळ खूप लहान केले होते. अनुरागला काहीतरी करायचे होते. तो प्रयत्न करायचा पण अपयशी ठरायचा. वडिलांच्या व्यवसायात त्याचे मन रमत नव्हते. त्याला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचे होते. आज त्याला एक खूप चांगला प्रस्ताव आला होता, असे काम ज्यात तो त्याच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा वापर करू शकला असता. पण त्यासाठी त्याला भांडवलाची गरज होती. त्याला माहिती होते की वडील त्याला मदत करणार नाहीत. त्याला वाटले सारिका आपली जीवनसाथी आहे, ती आपल्याला समजून घेईल. आणि जेव्हा अनुरागने सारिकाला हे सांगितले तेव्हा ती चिडून म्हणाली, वेगळ्या व्यवसायाची इतकीच आवड असेल तर स्वतःच्या कमाईने कर. मला तर वाटते तू माझ्याशी लग्नाच्या कारणासाठी केले आहेस की बायकोच्या कमाईवर स्वतःची स्वप्ने पूर्ण करशील. शरीराचे सुख तर मिळतच आहे, वर खिशासाठी पैसे वयाच्या 30व्या वर्षीही बाबांकडून घेतोस आणि बाहेर फिरण्यासाठी त्या बारीक, सुंदर आणि गोऱ्या मुली तुझ्याकडे असतीलच. रात्री जेवणाच्या टेबलावर तणाव होता. अनुने गपचूप बाबांना सर्व सांगितले होते. बाबा सारिकाला म्हणले, बाळा, एकदा अनुरागच्या बोलण्यावर शांतपणे विचार कर. मुलं झाली की तसंही तुमचा हात आखडता होईल. सारिका वहिनी फुटकारल्या. छान बहाणा शोधला आहे पूर्ण कुटुंबाने पैसे उकळण्यासाठी. मला माहित आहे या कुटुंबाने एका सावळ्या मुलीचा उद्गार का केला आहे. आता त्याची किंमत तर चुकवावीच लागेल ना. इतका चांगला बिझनेस असेल तर तुम्ही का नाही लावत पैसे? अनुरागचा संयम तुटला आणि तो जोरात ओरडला, सावळा तुझ्या त्वचेचा रंग नाही तर तुझ्या मनाचा रंग आहे. सारिका, तुझ्याशी लग्न मी मनापासून केले होते, पण वाटतंय की काहीतरी चूक झाली आहे. अनुराग अत्यंत रागात जेवण अर्धवट सोडून निघून गेला. तो सारिकाला चिडवण्यासाठी काहीही बोलायचा, पण त्याच्या मनात तसे काही नव्हते. आज सारिका खरोखरच विद्रूप वाटत होती. काय विचार करती कोणास ठाऊक. अनुरागने गाडी राजूच्या घराकडे वळली. 3दा बेल वाजवल्यावर अनुराग मागे फिरणारच होता की मधूने दरवाजा उघडला. जुन्या कपड्यात ती विस्कटलेल्या केसात ती अतिशय गबाळी दिसत होती. लग्नाला 1 महिना झाला आहे असे वाटतच नव्हते. घराची अवस्था बघून अनुराग चकित झाला. सगळीकडे कपड्यांचा ढीग आणि धूळ साचली होती. राजू ओसळून म्हणाला, अरे, मधूला धुळीची ॲलर्जी आहे आणि 2 दिवसापासून कामवाली सुद्धा येत नाहीये. मधू ट्रेमध्ये 2 कप चहा घेऊन आली. अचानक अनुरागला जाणीव झाली की तो किती सुखी आहे. सारिका किती सुगड आहे, नोकरी सांभाळून घरही किती छान सांभाळते आणि एक तो स्वतः आहे नालायक. जर सारिका काही बोलते तर ती त्याच्या चांगल्यासाठीच बोलते. कधीपर्यंत तो त्याच्या कुटुंबावर ओझे बनून राहणार? चहा पिल्यानंतर अनुरागने
चाचरत विचारले, राजीव काही पैसे मिळू शकतील का? मला व्यवसाय सुरू करायचा आहे. राजीव म्हणाला, अनुराग सर्व बचत लग्नात खर्च झाली आणि मधूचे नखरे बघून वाटते की आता बचत होऊ शकणार नाही. रात्री जेव्हा अनुराग घरी पोहोचला तेव्हा सारिका जागीच होती. अनुरागला पाहून ती म्हणाली, फोन का बंद ठेवला होतास अनुराग? आपण शांतपणे बोलू शकत नाही का? अनुराग सारिकाला म्हणाला, सारिका मी प्रयत्न करतोय पण मला तुझ्या साथीची गरज आहे. सारिका सुद्धा गहीवरून म्हणाली, अनुराग मला माहीत आहे पण जेव्हा तू माझ्या रंगावर टोमणे मारतोस तेव्हा मला खूप कमीपणा वाटतो. अनुराग म्हणाला, टोमणा तुझ्यावर नाही सारिका, स्वतःच्या अपयशाने हातास होऊन मी ते बोलून जातो. आजपर्यंत कोणालाही सांगितले नाही पण खूप प्रयत्न करूनही मी माझ्या अपयशाच्या सावलीतून बाहेर पडू शकत नाहीये. तू चांगल्या नोकरीत आहेस, तुला नाही समजणार की अपयशाचे ओझे वाहणे किती कठीण असते. सारिका हुंदके देत म्हणाली, माहीत आहे अनुराग, जेव्हा लोक तुम्हाला नाकारतात तेव्हा कसे वाटते. तुझ्या आधी 10 मुलांनी माझ्या रंगामुळे मला नाकारले होते. तुझ्याशी लग्नानंतर वाटले की सर्व काही ठीक झाले आहे पण तुझे ते विनोद माझ्या मनात कडवटपणा भरतात. अनुराग म्हणाला, वेडी आहेस का? असं काही नाहीये. मी जास्त बोलतो ना तेव्हा काही बोलून जातो. तुझ्यापेक्षा समंजस आणि प्रेमळ पत्नी मला मिळूच शकत नाही, हे मला नीट माहीत आहे. हो, तुझे मला कमी लेखणे मला वेड करायचे आणि म्हणूनच मी तुला खाली दाखवण्याचे मुद्दाम टोमणे मारायचो. पण सारिका, आता मी वचन देतो की मी पुन्हा कधीच असं घाणेरडा विनोद करणार नाही. आणि हो, जर मी पुन्हा असं केलं तर तू मला एक हलकीशी चपकार लगावून दे. इतके बोलून तो सारिकाला मिठी मारतो. सारिका सुद्धा प्रेमाने त्याला जवळ घेते. तर मित्रांनो, या दोन्ही कथा इथेच संपतात. आशा आहे की तुम्हाला या कथा आवडल्या असतील. जर कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.